प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. करून गेला तो भीम होता, लढून गेला तो भीम होता. आम्ही फक्त पुस्तकात वाचला तो इतिहास होता, पण पुस्तक वाचून इतिहास घडवून गेला तो भीम होता, तो भीम होता. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचा तेज कधी मिटणार नाही. एकच काय, हजारो जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचा तेज कधी मिटणार नाही. एकच काय, हजारो जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, कधी फिटणार नाही. करून गेला तो भीम होता, लढून गेला तो भीम होता. आम्ही फक्त पुस्तकातून वाचला तो इतिहास होता, पण पुस्तक वाचून इतिहास घडून गेला तो भीम होता, तो भीम होता. सागराचे पाणी कधी आटणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे. विनंती करते की त्यांनी आपापले स्थान ग्रहण करावे. नमस्कार, माझे नाव श्रेया नाना बडाके. यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आज आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील प्रसंग याबाबत काही ऐकूया. इयत्ता 6वीच्या वर्गातील राधिका आपले विचार मांडेल. नमस्कार, माझे नाव राधिका हनुमान कोळसे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई असे होते. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करताना त्यांना अतोनाश कष्ट सहन करावे लागले, तरी ते आपल्या विचारापासून डगमगले नाही. त्यांच्या या विचारामुळे आज अनेक स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत व त्या शिक्षित होऊन कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला अभिवादन करून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय भारत. थँक्यू. धन्यवाद राधिका. यानंतर योगिनी घायतिडक आपले विचार मांडेल. गुड मॉर्निंग, माय नेम इज योगिनी लक्ष्मण घायतिडक. मैं आज अपने सामने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के बारे में 2 शब्द कहने वाली हूँ. आज हम सब इधर महापरिनिर्वाण दिन मनाने के लिए एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की पुण्यतिथि 6 दिसंबर 1956 को हुई थी. महापरिनिर्वाण दिन का अर्थ है जीवन के एक साथ मृत्यु के और दिवस मनाने जाते हैं. डॉक्टर बाबासाहेब ने बुद्धासारखे होते ज्ञान
बुद्धासारखे होते ज्ञान देऊन गेले समाजात स्थान. बुद्धासारखे होते ज्ञान देऊन गेले समाजात स्थान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे स्थान, हेच आमचे स्थान. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद योगिनी. यानंतर इयत्ता आठवीतील मोहिनी थावरे आपले विचार मांडेल. Good morning everyone. My name is Mohini Prakash Rathod. I want to speak about Dr. Bhimrao Ambedkar. Dr. Bhimrao Ambedkar was great man. He is born on 14 April 1981. His full name was Bhimrao Ramji Ambedkar. His father name was Ramji Malaji Shikpal. His mother name was Bhimabai Shikpal. यानंतर 7th आणि 8th बॉईज थांब रमा थांब हे सॉन्ग म्हणतील. कृष्णा घायतिडक, अनिल कांबळे, समर्थ कुरे, कार्तिक राठोड. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. वाचनात उरलं नाही वेळेचं ग भान. वाचनात उरलं नाही वेळेचं ग भान. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. कुठलेही पुस्तक माझ्या येताच हातात. विसरून भूक होतो पुस्तकात. विसरून तहान भूक मग्न होतो पुस्तकात. वाचनाची पुस्तके ही माझा जीव प्राण. वाचनाची पुस्तके ही माझा जीव प्राण. माझा जीव प्राण. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. किती वेळ झाला तू उभी माझ्या पाशी. माझ्या सवे रमा तू कशाला उपाशी. किती वेळ झाला तू उभी माझ्या पाशी. माझ्या सवे रमा तू कशाला उपाशी. माझ्यामुळे रमा तुला किती होतो ताण. माझ्यामुळे रमा तुला किती होतो ताण. अग किती होतो ताण. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. तुझ्यामुळे गाठले हे जीवन यशाचे. माझ्या पाठी खंबीर तू भय मग कशाचे. तुझ्यामुळे गाठले हे जीवन यशाचे. माझ्या पाठी खंबीर तू भय मग कशाचे. तुझ्या नातालाही तुझ्या कर्तव्याची जाण. तुझ्या नातालाही तुझ्या कर्तव्याची जाण. अग कर्तव्याची जाण. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. वाचनात उरलं नाही वेळेचं ग भान. वाचनात उरलं नाही वेळेचं ग भान. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. थँक्यू. आणि यानंतर दिव्या मुंडे आपले विचार मांडेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दिव्या श्री हरी मुंडे. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्ती होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मऊ येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. एवढ्या बोलून मी इथंच थांबते. जय हिंद, जय भारत. थँक्यू. धन्यवाद दिव्या. यानंतर चैतन्य गवळी आपले विचार मांडेल. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला, नमन अशा आपल्या डॉक्टर बाबासाहेबांना. नमस्कार मित्रांनो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब, कायदा मंत्री व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन 6 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. थँक्यू. यानंतर मोहिनी ठावरे आपले विचार मांडेल. नमस्कार. माझे नाव मोहिनी वसंत थावरे. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी
काही माहिती सांगणार आहे. आज नाही नाही तलवार नाही धन, नाही तलवार नाही धन, शिक्षणाच्या शक्तीवर जिंकलं रण, शिक्षणाच्या शक्तीवर जिंकलं रण, असे म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 6 डिसेंबर आपण इथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. त्यांचा जन्म 14 एप्रिल या दिवशी झाला, तर त्यांनी त्यांचा बुद्ध धर्म 14 ऑक्टोबर 1956 रोजी स्वीकारला. असेच मी त्यांच्या जीवनातील तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणी त्यांची परिस्थिती खूप गरीब होती, तरी पण त्यांच्या मनात शिकण्याची इच्छा खूप होती. एका दिवशी असे शाळेत सरांनी विद्यार्थ्यांना स्वतःचा नकाशा आणायला सांगितला. पण बाबासाहेब चिंतित पडले की माझ्याकडं नकाशा घेण्या एवढे तर पैसे नाहीत, मग आता मी नकाशा आणणार कुठून. तसेच दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. सरांनी विचारले, तू नाहीस का आणला नकाशा? सर्व मुलांनी नकाशा आणला. बाबासाहेब म्हणाले, सर माझ्याकडे नकाशा आणण्या एवढे पैसे नव्हते, पण नक्कीच माझ्याकडे जगाचा नकाशा आठवून ठेवलेला आहे. त्यावर सरांना विश्वास बसला नाही. तेवढ्या लहानपणी तेवढी आठवून ठेवण्याची स्मरणशक्ती बाबासाहेबांमध्ये होते, पण सरांना यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे सरांनी बाबासाहेबांची परीक्षा घ्यायची ठरवली. बाबासाहेबांनी त्यांना जगातील देशांच्या, खंडांच्या, नद्यांच्या असे अनेक प्रश्न विचारले, पण बाबासाहेबांनी एकाही प्रश्नाचं उत्तर चुकू दिलं नाही आणि सर्व अचूक उत्तरे दिली. यावर सरांना विश्वासच बसला नाही. सर वर्गासमोर म्हणाले, हा मुलगा गरीब आहे, पण नक्कीच लहान नाही. याची मेहनत आणि याची बुद्धी याला एक दिवस खूप मोठं बनवणार आहे. आणि तसंच झालं. बाबासाहेबांनी आपल्या भारताचं संविधान लिहिलं. सगळ्या जगाचा नकाशा आठवून इतक्या लहानपणी सगळ्या जगाचा नकाशा आठवून ठेवला. याच प्रसंगातून सांगायचा संदेश एवढाच की अडचणी कोणालाच सोडत नाहीत, पण जिद्द ही माणसाला कधीच थांबू शकत नाही. थँक्यू. धन्यवाद मोहिनी. यानंतर वरद घायतिडक आपले एक स्पीच सादर करेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वरद रामेश्वर घायतिडक. आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे एक महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंदर व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक संदेश दिला पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. या 2 व्यक्तींना अभिवादन करून थांबतो. जय हिंद. धन्यवाद वरद. यानंतर 4th गर्ल्स एक सॉन्ग म्हणणार आहेत. त्याचं नाव आहे रामजी म्हणाले भीमाला, काय पाहिजे बाबा फक्त पुस्तक पाहिजे. प्रणल चाळक, स्वरा कुलकर्णी, कोमल लांडगे, स्वरा घायतिडक, श्रावणी खोडके, सिद्धी थावरे, गौरी कहार, पंकजा डाके. मी अशी विनंती करते की त्यांनी पुढे येऊन सॉन्ग म्हणावे. गरिबी होती तरी सुभेदारांच्या घरी, हट्ट कशाचा नाही केला भीमाने घरी. गरिबी होती तरी सुभेदारांच्या घरी, हट्ट कशाचा नाही केला भीमाने घरी. रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे, रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे. बाबा काहीच नको मला फक्त पुस्तक पाहिजे, बाबा काहीच नको मला फक्त पुस्तक पाहिजे. बालपणीचा भीमाची आई छोट्या भीमाला सोडून गेली. वाटी पेन्सिल आली, आईची हाया गेली, मीरा त्या धावून आली. रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे, रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे. बाबा काहीच नको मला फक्त पुस्तक पाहिजे, बाबा काहीच नको मला फक्त पुस्तक पाहिजे. लहान असताना छोट्या मोठा शिकायचा छंद, लहान म्हणून शाळेत जायला होता भ्याड बंद. जातीयतेचे बारे तोडायचे होते सारे. रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे, रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे. बाबा काहीच नको मला फक्त पुस्तक पाहिजे,
बाबा काहीच नको मला, फक्त पुस्तक पाहिजे. राहूनच रामजीच्या मनात चालले, काहीच मोठाळ माझं वरील देशाचं भलं. तू ज्ञानाचा सागर तुसले होते तळ्यावर. रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे. रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे. बाबा काहीच नको मला, फक्त पुस्तक पाहिजे. बाबा काहीच नको मला, फक्त पुस्तक पाहिजे. गरिबी होती तरी सुभेदाराच्या घरी, हट्ट कशाचा नाही केला भीमाने घरी. गरिबी होती तरी सुभेदारांच्या घरी, हट्ट कशाचा नाही केला भीमाने घरी. रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे. रामजी म्हणाले भीमा काय पाहिजे. बाबा काहीच नको मला, फक्त पुस्तक पाहिजे. बाबा काहीच नको मला, फक्त पुस्तक पाहिजे. थँक्यू. छान. यानंतर मी स्वराज कपाळ याला पुढे बोलत आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माय नेम इज स्वराज. मी तुम्हाला डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव असे होते. त्यांचे वडील रामजी शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आता आंबेडकर यांच्यावर होता. आंबेडकर यांचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक. ते पुस्तकात इतके रमायचे की वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता व अखंड ज्ञान यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्वान व्यक्तीचे अभिवादन मानतो व इथेच थांबतो. जय हिंद. धन्यवाद स्वराज. यानंतर पूजा राठोडीला मी अशी विनंती करते की तिने आपले स्पीच सादर करावे. नमस्कार, माझे नाव पूजा बंडू राठोड आहे. मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिनंदन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यूदिन असून तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. त्यांनी भारतीय समाजातील सामाजिक शोषण आणि अन्याय आणि शोषण यांच्या विरुद्ध संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, म्हणून त्यांच्या पुण्यतिथीस महापरिनिर्वाण हा शब्द वापरला जातो. थँक्यू. धन्यवाद पूजा. यानंतर प्रांजल जाधवला मी अशी विनंती करते की तिने आपले स्पीच सादर करावे. Good morning everyone. My name is Pranjal Hanuman Jadhav. Today I want to speak about Dr. Babasaheb Ambedkar. Mahaparinirvan Din is observed annually on December 6. On December 6 to commemorate the death anniversary of Dr. Babasaheb Ramji Ambedkar, the chief architect of the Indian Constitution. Thank you. धन्यवाद प्रांजल. आता आपल्या शाळेतील काही शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतील, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मी आडे सरांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. Good morning to all. Present on the podium, President of today's program, yes, Gilbile sir. Present on the podium, Mr. Ganeshji Gaitidak sir, Principal of Jizav Jnana Mandir and Chairman of this institute. Dakemis, Mr. Kale sir and all other teachers. Today we are gathered to remember a great personality, Dr. Babasaheb Ambedkar. On his death anniversary,
महापरिनिर्वाण दिन observed on 6th December. Dr. Babasaheb Ambedkar, born on 14th April 1891. Such a personality, his contribution to our nation and in our society. Dr. Babasaheb Ambedkar, he was a person, he wrote great written constitution in the world, Indian Constitution. Indian Constitution became biggest written constitution in the world. Dr. Babasaheb Ambedkar dedicated his entire life to the struggle of the poor, the oppressed, and the marginalized. He fought for social equality, social justice, and human rights, not for the fame, but for the better future generation to come. Such a personality left the world on 6th December 1956. Thank you. जय भीम, जय भारत. आडे सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. यानंतर कावेरी मिस आपल्याला मार्गदर्शन करतील. गुड मॉर्निंग. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मृत्यूदिन हा 6 डिसेंबर या दिवशी साजरा करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिवार दिन दरवर्षी 6 डिसेंबर रोजी साजरा होते. 1956 साली त्या दिवशी त्यांचे निधन झाले. देशातून लाखो अनुयायी मुंबईतील चैतन्यभूमी येथे जमतात. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्यांचे पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरला जातो. चैतन्यभूमी स्मारक आंबेडकर चळवळीसाठी प्रेरणास्थान आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित्त त्यांच्या आदरांजली वाहण्यात येते. भारतीय संघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित व वंचित समुदायाच्या हक्कासाठी आपले जीवन समर्पित केले. थँक्यू. खूप छान मार्गदर्शन केले. यानंतर काळे सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त एकत्र जमलेलो आहोत. तर आज आपल्या शाळेमध्ये बालसभा देखील साजरी होत आहे. 6 डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे निधन झाले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार देखील होते, माहिती सर्वांना. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं, शिक्षणाविषयी त्यांनी एक वाक्य सांगितलं आहे, जो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या वाक्याचा अर्थ सर्वांना कळाला का नाही? म्हणजे शिक्षणामध्ये इतकी शक्ती आहे की शिक्षण जर आपण चांगले घेतले तर आपण काही अशक्य ते करू शकतो. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः करून दाखवले आहे, माहिती सर्वांना. तर आपण त्यांचे आपण विचार घेतले पाहिजे. फक्त भाषण करून विसरून गेलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. कळालं सर्वांना? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे देखील त्यांचे एक वाक्य आहे. आणि त्यांनी समाजामधील अस्पृश्यता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांना माहीत आहे समाजामध्ये अस्पृश्यता होती पाठीमागे, त्यांच्या काळामध्ये त्यांनी खूप प्रयत्न करून दूर केली. आणि तुम्हाला सर्वांना या दिवशी मला एक सांगायचं आहे की तुम्ही काय करा, आजपासून वाचनाला सुरुवात करा. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची खूप आवड होती. ते किती तास अभ्यास करायचे आपण ऐकलेलं आहे. मी ऐकलेलं आहे की 16 तास कमीत कमी ते वाचन करायचे. बरोबर सर? तर सर्वांनी वाचनाची जर सुरुवात केली तरच त्यांचा आपण हा दिन साजरा केला, असं मी खरं साजरा केला.
असं समजलं जाईल. थँक्यू. काळे सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले. यानंतर डाके मिस आपल्याला मार्गदर्शन करतील. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक व माझ्या बालमित्रांनो, आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरी करत आहोत. आज आपण येथे अशा थोर महान व्यक्तिमत्व, संविधानाचे निर्माते, त्याचबरोबर समाज परिवर्तनाचे प्रणेते यांचा महापरिनिर्वाण दिन साजरी करत आहोत. त्यांचा जन्म अस्पृश्यत कुटुंबामध्ये झाला होता. त्यांच्या जीवनाचा खूप मोठा संघर्ष आहे. संघर्ष असताना सुद्धा पण त्यांच्यासमोर एक त्यांची खूप स्वतःची अशी मोठी जिद्द होती. जसं की आपल्याला काळे सरांनी सांगितलं की त्यांना खूप शिक्षणाची आवड होती. त्यांचा एक मंत्र होता, शिक्षण हे असे एक शस्त्र आहे की त्याच्या बळावर आपण पूर्ण जग बदलू शकतो. आणि हेच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्यातून सिद्धसुद्धा करून दाखवलेले आहे. जसे की त्या काळी त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, परंतु त्यांनी स्वतः शिक्षण घेतले व त्याचबरोबर समाजामध्ये जी असमानता होती, अस्पृश्यता होती, त्यांच्याशी संघर्ष करून अनेक चळवळ्या लढून लाखो लोकांना शिक्षणाची संधी निर्माण करून दिली व स्वतःही ते शिकले. ते म्हणायचे, आपण जर शिकलो, आपण जर वाचन केलं तर माणूस हा उभा राहतो, विचार करायला शिकतो आणि जो शिकतो त्याच्यामध्ये स्वतःची भविष्य घडवण्याची ताकद असते. आणि त्यांनी हे सर्व जगाला दाखवून दिले होते. त्यामुळे मला असे वाटते की आपण सुद्धा त्यांचे आचरण आपल्या जीवनामध्ये आणले पाहिजे. परिश्रम केला पाहिजे, कष्ट केले पाहिजे, वाचन केले पाहिजे व शिक्षण घेऊन स्वतःचे भविष्य बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा महान व्यक्तीला ज्याने आपल्याला हा संदेश दिला, त्या महान व्यक्तीला मी कोटी कोटी प्रणाम करते व माझे 2 शब्द इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. डाके मिसने पण आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले. आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आपल्या शाळेचे प्रिन्सिपल माननीय श्री गणेश घाटीडक सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील, अशी मी त्यांना विनंती करते. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ज्यांनी शोधून काढली, लोकांच्या दारादारापर्यंत जाऊन, घराघरापर्यंत जाऊन ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून सांगितलं, असे क्रांतिसूर्य, आद्य मुख्याध्यापक, आद्य शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठेल, हा संदेश जनमानसामध्ये रुजवणारे भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या मातीमध्ये, या देशामध्ये जन्माला आलेले आणि या मातीसाठी, देशासाठी आपलं रक्त सांडणारे सर्व महापुरुष, या सर्व महापुरुषांना आपल्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. कित्येक लोक या देशामध्ये आले, आपलं आयुष्य त्यांनी जसं आवडतंय तसं जगून पाहिलं. काही काळानंतर ते मेले, ते अनंतात विलीन झाले. माणूस जन्माला आला की मृत्यू हा ठरलेलाच आहे, परंतु ती माणसं या देशामध्ये जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा ती माणसं गेल्यापासून 100, 125, 150, 200, 400, 500, 600 वर्ष, हजारो वर्ष झाली तरी सुद्धा आजही आपण त्यांची आठवण काढतो, कारण त्यांच्या विचारांची गरज आजही आपल्याला जाणवते आहे. त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांनी आपल्या हयातभर अस्पृश्यतेवर वार केला, अस्पृश्यांसाठी काम केलं आणि जातीयता संपवण्यासाठी काम केलं. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर रोजी झाला. त्यावेळी त्यांचा मृत्यू संशयास्पद झाला, दिल्ली येथे झाला. त्या दिल्लीवरून त्यांना नागपूरला आणलं, नागपूरवरून पुन्हा त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी मुंबईला आणलं. आत्तापर्यंत इतिहासामध्ये कोणाच्याही
अंत्यविधीला जेवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीसाठी होती. त्याचं कारण होतं, हा माणूस विचाराने ग्रेट होता. यांनी आपल्या आयुष्याचे सर्व क्षण हे समाजासाठी खर्च केले. काही लोकांना खूप प्रयत्न केल्यानंतरही यश मिळत नाही. यश न मिळताच त्यांचा अंत होतो. काही लोकांना यश मिळतं, परंतु यश मिळालं की लगेच त्यांचा अंत होतो. परंतु अंत आणि यश या दोघांच्याही मध्ये उभा राहून आपल्या लेखणीला आपल्या काळजाचं पाणी पाजून मातीखाली दबलेल्या माणसांचे हुंकार ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून अक्षरबद्ध केले ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांचा महापरिनिर्वाण दिन आज आपण इथं साजरा करतोय. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व सांगायचं झालं तर ते 1 तासात 2 तासात 4 तासात होणारं नाही. त्यांचा आपण रोज उदो केला पाहिजे, रोज त्यांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. एवढं महान कर्तव्य या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. परंतु आज आम्ही त्यांचे विचार आत्मसात करत नाही. आज आम्ही त्यांचे विचार चांगल्या पद्धतीने वाचत नाही आणि त्यांनी सांगितलेले संदेश आम्ही पाळत नाही. म्हणून आजही आम्हाला कुठंतरी आम्ही वैचारिक गुलाम असल्याची जाणीव होते. खरं सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा आहेत. किती 22 प्रतिज्ञेपैकी किती प्रतिज्ञा आपल्याला माहिती आहेत? कोणी सांगू शकेल? विद्यार्थी मित्रांपैकी, शिक्षक बांधवांपैकी, ऋतुजा मिस, 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किती माहिती आहेत तुम्हाला? माहिती आहेत? व अभिनंदन करा मॅडमसाठी. मॅडमचं माझ्यानंतर मॅडम सुद्धा 2 मिनिट त्यांना आपण वेळ दिला पाहिजे बोलण्यासाठी. ज्या माहिती आहेत त्या सांगणं काम आहे. तर ज्या माहिती आहेत त्यांच्यासाठी तो जोरदार क्लॅप्स करू आपण त्यांच्यासाठी. तर त्या 22 प्रतिज्ञा ज्या आहेत त्या जर प्रत्येक माणसानं आत्मसात केल्या तर मला वाटतं आपण आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या प्रखर विचार वैचारिक प्रतिज्ञा कोणाच्या आहेत? विश्वरत्न डॉक्टर भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आहेत. वामनदादा कर्टक असं म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारीचे टोक असते, वाणीत भीम असता करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे जर खरंच नेक असते, असे वामनदादा कर्टक म्हणतात. परंतु आज भीमरायांचा उदो केला जातो, शिवरायांचा उदो केला जातो, परंतु हे महापुरुष आपण विचारामध्ये घेत नाही. ही सर्वात मोठी खंत आहे. आज माझी खरंच तुम्हाला सांगतो बोलण्याची मानसिकता नव्हती, तेवढी मोठी खास तयारी नव्हती. आणि मी स्वतःला असं सांगत असतो की जोपर्यंत चांगली तयारी होत नाही, विद्यार्थ्यांसाठी वर्गावर जायचं असेल तर तयारी करून गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या समोर बोलण्यासाठी जायचं असेल तर तयारी करून गेलं पाहिजे. परंतु तयारी विना अचानक मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे म्हणणं तर असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण आजचं खरं संयोजन हे जाधव सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, 6वीच्या वर्गातील काही विद्यार्थी असतील, बालसभेच्या माध्यमातून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांचे सर्वांचे आभार मानेल. परंतु माझ्यासह इतर सर्व शिक्षकांना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी एक सूचना देऊ इच्छितो. ही सूचना तुमच्यासाठीच नाही तर ती माझ्यासाठी सुद्धा आहे की आपण विद्यार्थ्यांच्या समोर जात असताना विना तयारी कधीही गेलं नाही पाहिजे. जेवढी तयारी आपली चांगली असेल तेवढं आपण आत्मविश्वासानं सामोरं जाऊ शकतो. आपली तयारी नसेल तर आपण तेवढ्या आत्मविश्वासानं सामोरं जाऊ शकत नाही. भलेही आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्यासुद्धा आपण उजळणी करून त्यांच्यासमोर गेलं पाहिजे. आणि मला जसं अपेक्षित आहे तुम्हाला माझ्याकडून तसं आज मला बोलता आलं नाही, त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. शाळेतील प्रिन्सिपल सर माननीय श्री गणेश घायतिडक सर यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले. यानंतर मी पल्लवी मुंडेला पुढे बोलत आहे. All of you, my name is Pallavi Shuhar Munde, present on the podium, respected principal sir, teachers and my dear friend. Today 6 December we have gathered here to observe Mahaparinirvan Divas, the death anniversary of Bharat Ratna Dr. Bhimrao Ramji Ambedkar. Dr. Ambedkar dedicated his entire life to social justice, equality and education. As the chief architect of Indian Constitution, he ensured equal rights and freedom for every citizen. His message, educate, organize and assist continues to inspire to us towards progress. Let us follow to us ideas and build a society based on equality and humanity. Thank you.
धन्यवाद पल्लवी. यानंतर श्रीजा थावरेला मी अशी विनंती करते की तिने आपले स्पीच सादर करावे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माय नेम इज श्रीजा दत्ता थावरे. आज 6 डिसेंबर. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांनी तरुणांना शिका, संघटित व्हावं, संघर्ष करा असाही आदेश दिला होता. हा दिवस आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची आठवण करून देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते. मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद श्रीजा. यानंतर ऋतुजा मिस आपल्याला मार्गदर्शन करतील. मागे म्हणायला लावायचं आहे. मी तुम्हाला आज 22 प्रतिज्ञा सांगणार आहे. मी ब्रह्मा विष्णू यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतास मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवांनी अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय. हा खोटा आणि खोडसर प्रचार आहे असे मी मानतो. मी श्रद्धाभक्ष करणार नाही. मी पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करील. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. तथागताने सांगितलेल्या 10 परिमिता व पाळीन. मी सर्व प्राणीमात्रांवर दया करीन. त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्याभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. प्रज्ञा, शील, करुणा, बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या जुन्या मनुष्यमात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. तसेच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवजन्म होत आहे असे मी मानतो. इथं मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी मी प्रतिज्ञा करतो. जॉइन युअर हँड्स. माझ्या मागे म्हणा सगळ्यांनी. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. तो पासवर्ड काय आहे? ठीक आहे.
बसायला लॉक पडले मोबाईलला. मी गीता मिस्टर. हां ठीक आहे. जय भीम जय भारत. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हॉस्टेलला शिकायला होते तेव्हा त्यांचे वडील रामजी आंबेडकर त्यांना घेण्यासाठी गेले होते. जाता वेळेस ते गेले, पण येता वेळेस त्यांच्याकडे सामान होतं आंबेडकरांकडे, तर त्यांना यायला गाडी नव्हती व गाडीमध्ये लोक त्यांना घेत नव्हते. का तर ते एक महार जातीचे होते, त्यामुळं त्यांना म्हणजे गाडीमध्ये घेत नव्हते. तर प्रत्येक गाडीत जेव्हा आंबेडकर बोलायचे की मला घ्या, तर प्रत्येक वेळेस ते असं म्हणायचे की नाही, आम्हाला तुमचा बाट होत आहे, आम्ही तुम्हाला गाडीमध्ये घेऊ शकत नाही. मग त्या टायमिंगला असं आंबेडकरांना वाटलं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्याने प्रत्येक माणूस हा समान असला पाहिजे. तेव्हापासून ते डोक्यामध्ये आलं की आपण संविधान लिहायला पाहिजे. थँक्यू. तुझ्या मिसने आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले. आता मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष 6वीच्या वर्गातील यश गिलबिले याला अशी विनंती करते की त्याने भाषण करावे. मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तीच्या विचाराची कार्याची माहिती मिळाली. कवी वृंदा करंदीकरांनी म्हणल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने, सेवेने प्रेरित होऊन आपण शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद यश. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अक्षरा चव्हाण ही करेल अशी मी तिला विनंती करते. माझे नाव अक्षरा अनिल चव्हाण. मी आज या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करणार आहे. आज आजच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमच्या सरांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या सेविका मावशींनी आम्हाला खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या कार्यक्रमाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. सृष्टी मिश्रे यांनी अतिशय छान सूत्रसंचालन केले. नंदिनी ओंकारने व्यासपीठ व्यवस्था केली. स्वराजने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखाटून दिसते. ते वरस